आणि आता पाहणार आहोत बातम्या विस्तारानं। सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली। पर्यटकांची मोठी गर्दी झाल्यामुळे या ठिकाणी पार्किंग व्यवस्था सुद्धा आता अपुरी पडायला लागली आहे। अनेक वाहन चालकांनी आपली वाहनं रस्त्याच्या कडेला उभे केली आहेत, त्यामुळे माथेरानच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। पासून 6 किलोमीटरवर अंतरावर माथेरान थंडगार हवेचं ठिकाण आणि ह्या माथेरानला आता पर्यटकांनी नववर्षासाठी मोठी गर्दी केली आहे। कारण की आपण जर बघितलं नववर्षासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेत आणि 2023 ला गुड बाय करण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। आपण जर ह्या ठिकाणी बघितलं की अनेक ठिकाणी पर्यटक जात असतात, मात्र ह्या वर्षी माथेरानला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे। कारण की आता जर बघितलं नेरळ पासून ते माथेरानपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेत। अनेक वाहन हे लांबच्या लांब रांगा लागल्यात। आपण जर बघितलं ह्या पार्किंग मध्ये जर बघितलं तर गाड्या उभ्या करण्यासाठी देखील जागा या ठिकाणी शिल्लक राहिली नाहीये। कारण की नववर्षासाठी स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला ह्या पसंती दिली, त्यामुळे ही पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी माथेरान परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी नव्हती, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। कॅमेरामन दिनेश सोबत मयुरेश जाधव, TV9 मराठी, माथेरान।